हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नकोस, कारण पुढचं वाक्य तुझं आयुष्य बदलू शकतं. आज जर तू खूप थकला असशील तर हा संदेश तुला ताकद देणार आहे. तुझ्या आयुष्यात सगळं उलट चाललंय का? मग पुढचे 2 मिनिट खास तुझ्यासाठीच आहेत. आज हा व्हिडिओ तू संपूर्ण बघ. कदाचित गजानन माऊली या क्षणी तुला काहीतरी सांगू इच्छित आहे. सगळं मनासारखं होईल असं काही नसतं. कुणी क्षणभर भेटून कायम हृदयात राहील, तर कुणी अवघं आयुष्य सोबत घालवून थोड्यासाठी कायमचंच निघून जाईल. राग धरून तरी कुठे जायचं आपल्याला, म्हणून म्हणावं सर्वांना मी मजेत आहे. कुणी आयुष्यात येऊन खूप जीव लावतो, कुणी आयुष्यात येऊन खूप जीव घेऊन जातो. आयुष्यात प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही धडा शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे त्या सर्वांना आदराने नमस्कार करून म्हणावं सर्वांना मी मजेत आहे. कालचे मळलेले कपडे आज पुन्हा घालण्याची इच्छा होत नाही. मग कालच्या आठवणींनी आपला आज का म्हणून वाया घालवायचा? कपडे बदलतो तसेच विचारही थोडे बदलायचे. आपण आपल्या मनाला समजवायचे आणि म्हणावं सर्वांना मी मजेत आहे. एका कंजूस माणसाने आयुष्यभर 5 करोड रुपये जमा केले. आता पुढील आयुष्य काम न करता जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला. तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला. त्या माणसाने यमदेवाकडे 1 वर्ष वेळ मागितला. यमराजाने त्याचे काही ऐकले नाही. शेवटी त्या माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि फक्त 3 दिवसाचे जीवन द्या असे सांगितले. तरी यमराजाने त्याचे काही ऐकले नाही. मग त्याने खूप विनवण्या प्रार्थना केल्या आणि 1 दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले. तरीही यमराजाने त्याला नकार दिला. मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या आणि मग मला न्या असे सांगितले. मग त्याने एका कागदावर लिहिले, जो कोणी माझा संदेश वाचत आहे त्याला मी सांगू इच्छितो की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका. आहे तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या. माझे 5 करोड रुपये माझ्यासाठी 1 तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाही. त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. अंतःकरणातील देवपण. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा करतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातील मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील 2 गोष्टी कधीही संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपतो. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतंच, पण माणुसकीसुद्धा संपत असते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसतानाही सुद्धा गाव गोळा होतो. पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊनही कोणीसुद्धा येत नाही. माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे. माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींनी माहीत होतं. म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई म्हटलं. बाईने कसं वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं. बाई स्वतंत्र असते, आई बांधलेली असते. आईचे भाव ती विसरली की कुटुंब आणि समाज, तू प्रथम आई आहेस ह्याची तिला जाणीव करून देत राहतो. तसंच इतर नात्याचं सासू आणि एक नातं. खरा माणूस कसा असतो ते सांगणार असतं. ते खरं लादलेलं नातं. आपल्या स्वरात स्वर मिळवणारा मुलगा दुसऱ्या बाईच्या तालावर नाचणार हे समजलं की आईचं आईपण संपलं. ती सासू होते. माय म्हणता म्हणता ओठ ओठालागी भिडे म्हणणारी बहिणाबाई सासूच्या बाबतीत सांगते. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. जे हरायला तयार आहेत तेच जिंकतील. काहीतरी मिळवण्याकरता जो धडपड करतो त्याची जोडी रिकामीच राहते. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदात का नाही?
आपण सातत्याने कसला विचार करत असतो? जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मुळारंभ आताच्या क्षणात आहे. म्हणजे जे शाश्वत आहे ते कायमचं शाश्वतच राहणार आहे. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. गजानन माऊली तुमच्या आयुष्यातील सगळे कष्ट संकटे दूर करतील आणि तुमच्या घरात सुखाची भरभराट येईल. श्री स्वामी समर्थ.